सौदी अरेबियामधून भीषण अपघाताची बातमी समोर येते। मक्कामध्ये मदिनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसला डिझेलच्या टँकरने जोरात धडक दिली आणि हा अपघात घडलाय। अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर बसने आणि डिझेल टँकरने पेट घेतली आणि यामध्ये अनेक लोक जळाली आहेत। अपघातामध्ये 42 भारतीय नागरिकांनी त्यांचा जीव गमावल्याची माहिती समोर येते। मिळालेल्या माहितीनुसार सौदी अरेबियाच्या मदिनाजवळ ही भीषण अपघाताची घटना घडली आहे। या अपघातामध्ये 42 भारतीय नागरिकांनी त्यांचा जीव गमावलाय। हे सर्वजण भारतातून मक्का येथे उमराह करण्यासाठी गेले होते। उमराह करण्यासाठी निघालेल्या भाविकांना घेऊन ही बस मक्कावरून मदिनाला जात होती। याच वेळी महामार्गावर या बसला डिझेलच्या टँकरने धडक दिली आणि या अपघातामध्ये बसने पेट घेतली। त्यामुळे बसमधील भाविकांना बाहेर पडता आलं नाहीये आणि या अपघातामध्ये भाविक जिवंतपणे जळून गेलेत। 42 भारतीयांनी या जीव गमावलाय। तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये बसने पेट घेतली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भीषण अपघात झाल्याचं दिसून येत आहे। हे सर्वजण हैदराबादचे होते आणि अशी माहिती समोर येते की बसमधून 43 प्रवासी प्रवास करत होते। मात्र या अपघातामध्ये बस पूर्ण जळून खाक झाली आणि 42 भारतीयांनी त्यांचा जीव गमावलाय आणि या अपघातात फक्त एक व्यक्ती बचावली आणि ती सुद्धा आता गंभीर जखमी झाली असून आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। भारतीय वेळेनुसार हा अपघात मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास मुफरी हाट परिसरामध्ये झाला। या गमावलेल्या व्यक्तींमध्ये महिला आणि मुलांचा देखील समावेश होता। बसमध्ये असणाऱ्या 43 प्रवाशांमध्ये 20 महिला आणि 11 मुलं होती। त्यामुळे आता भारतीयांमध्ये अत्यंत शोककळा पसरली आहे। या दुःखद घटनेमुळे आता भारतीयांमध्ये अत्यंत शोककळा पसरली आहे।